परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाचे मी मनापासून स्वागत करत आहे. आजचा दिवस देवाने आपल्या आयुष्यामध्ये जोडून परत एकदा त्याच्या पवित्र चरणापाशी तुम्हाला आणि मला एकत्र येण्याची देवानं एक सुंदरशी संधी दिली. याबद्दल मी प्रभूची स्तुती आणि प्रशंसा करतो. तर आपण बघत आहे की 7 प्रकारच्या मंडळ्या आहेत. तर 7 प्रकारच्या मंडळ्यापैकी पहिली जी मंडळी आहे ती आहे इफिस. आणि इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही. तर आपण काल पाहिलं की त्याच्यामधून एक महत्वाची गोष्ट आपण शिकलो की त्या ठिकाणी परत एकदा आपण वाचन करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. प्रगटीकरण अध्याय 2 1-4. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्य, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केलीस आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावासाठी तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाही. तरी तू पहिली प्रीती सोडली. याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. तर जवळपास 9 गोष्टी इफिस या मंडळीमध्ये 9 गोष्टी अतिशय चांगल्या आहेत. तरी पण पहिली प्रीती सोडल्यामुळे देवाने त्यांना एक प्रकारचा दोष दिलेला आहे. कारण या ठिकाणी बायबल काय सांगते की जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो आणि जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो तो असे म्हणतो. म्हणजे ज्याच्या उजव्या हातामध्ये 7 तारे आहेत आणि जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो तो असे म्हणतो. म्हणजे हातात तारे पण आहे आणि सोन्याच्या समयामधून चालत आहे. आणि वचन 2 मध्ये तो काय म्हणतो की तुझे कृत्य, तुझे श्रम, तुझा धीर हे मला ठाऊक आहे. म्हणजे तू करत असणाऱ्या गोष्टी, तू करत असणारे कष्ट आणि धीर हे मला ठाऊक आहे. दुर्जन लोक तुला सहन होत नाही हे पण मला ठाऊक आहे. प्रेषित नसताना आम्ही प्रेषित आहो अशा प्रकारचे बोलतात हे पण मला ठाऊक आहे. तू त्यांची परीक्षा केली आणि ते लबाड आहेत हे पण मला ठाऊक आहे. म्हणजे इफिस या मंडळीतले लोक चांगलं जीवन जगताना दिसतात, प्रभूसाठी श्रम करताना दिसतात, धीर धरताना दिसतात. दुर्जन लोक, दृष्ट लोकांमध्ये संगती ठेवत नाहीत. जे प्रेषित नाहीत अशा खोट्या संदेष्ट्यांपासून सावध राहतात. लबाड लोकांपासून सावध राहतात. स्वतःच्या जीवनात किती संकट आलेत तरी ते धीर धरतात. प्रभू येशूसाठी दुःख सहन करतात आणि खचून पण गेले नाही. तर असे 8 ते 9 गोष्टी त्यांच्या जीवनात चांगले आहेत. माझा प्रश्न तुम्ही लक्षात घ्या. तरी या मंडळीतले लोक स्वर्गाच्या राज्यात आहे का? आहे का सोनल? नाही नाही. का बरं नाही? का बरं नाही आहेत? कारण त्यांनी पहिली प्रीती सोडलेली आहे. बघा, म्हणजे यावरून आपल्याला हे जे 7 मंडळ्या आहेत, जे 2ऱ्या अध्याय आणि 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला जे शिकायला मिळत आहेत, या 2 मंडळ्यातले हे इफिस म्हणजे आपण लोक आहोत. मंडळी म्हणजे आपण लोक आहोत. जर आपण प्रभूसाठी चांगलं जीवन जगणारे आहोत, प्रभूसाठी श्रम करणारे आहोत, दुर्जनाच्या संगतीने आपण राहत नाही, खोट्या संदेष्ट्यांसोबत राहत नाही, आपण लबाड लोकांची साथ पण धरत नाही,
किती आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तरी आपण धीर धरतो, देवासाठी दुःख सहन करतो, कष्ट सहन करतो, उपासमारी सहन करतो. तरी पण इपिस या मंडळीतले लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचलेले नाहीत, कारण त्यांनी पहिली प्रीती सोडलेली आहे. आणि आज तुम्ही आणि मी त्याच देवाचे लेकर आहोत. आज कदाचित सकाळी कोणी उपवास धरला असेल, उपवास धरून प्रार्थना केली असेल, प्रार्थना करून अरे आता टाइम झाला याचा बायबल अभ्यासाचा, आता मला बायबल अभ्यासाला बसायचं आहे, मला काहीतरी वचन ऐकायचं आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारे आपल्यामध्ये तळमळ असेल, आपण कष्ट आणि दुःख सहन करत असेल, परंतु पहिली प्रीती जर आपण सोडली तर मात्र आपण दोषी असल्यासारखे आहोत. तर पहिली प्रीती म्हणजे काय आणि पहिली प्रीती का सोडायची? आता पहिली प्रीती म्हणजे काय तुम्हाला आठवते का? बरं, प्रेम नावाची वस्तू आठवते का? हॅलो, प्रीतीला प्रेम आपण म्हणू किंवा प्रेमाला प्रीती म्हणू, हे आठवते का? अरे आठवते का की नाही आठवत? बरं चला मी तुम्हाला सांगतो. आता कॉलेज लाईन मध्ये एखादी मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो. काही दिवस वाट पाहतो की तिने हो म्हणावं. काही महिने, काही आठवडे, काही दिवस लोटल्याच्या नंतर तिलाही समजते की हा माझ्यावर प्रेम करतो आणि मग दोघे एकमेकाला होकार देतात. मग एकमेकाला होकार दिल्याच्या नंतर सकाळ झाली की फोनवर बोलतात, दुपार झाली की फोनवर बोलतात, संध्याकाळ झाली की फोनवर बोलतात, रात्रीच्या वेळेस घरातले लोक काहीतरी म्हणतील म्हणून चॅटिंग करतात. तू काय जेवण केलं, तू कशी आहे, तुम्ही काय करत होते, आज तुझा फोन का बंद होता, आज तुम्ही भेटले काऊन नाही, अशा प्रकारे जेव्हा आपण चर्चा करतो, बरं का, अशा प्रकारे जेव्हा आपण चर्चा करत राहतो तेव्हा चर्चा करत असताना प्रेमाची जे आहे ते वाढ होत राहते, प्रेमाची वाढ होत राहते. आणि मग कालांतराने शिक्षण पूर्ण झालं, शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर लग्न करतात आणि लग्न केल्याच्या नंतर पहिले जशा प्रकारे हा प्रेम करायचा की मी तुला काय देऊ का, मी तुला काय आणू का, तुला कोणते कपडे आवडते, कोणत्या गोष्टी मी तुझ्यासाठी करू, काय काय करू, इकडं फिरायला जायचं का, तिकडं फिरायला जायचं का, असं जो बोलणारा होता, जशीही त्याची पत्नी त्याच्या जवळ येते त्यानंतर तो तसं प्रेम करतो का? नाही करत. तशा प्रकारे बोलतो का? नाही बोलत. तशा प्रकारचं वातावरण तयार होतो का? नाही होत. का नाही होत? माहिती नाही आणि होत नाही. तर तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताकडे जेव्हा आम्ही सुरुवातीला येतो तेव्हा आम्ही इतकं प्रेम करतो की चर्चला सगळ्यात पहिले जातो, बायबल आम्ही वाचतो, गाणे आम्ही गातो, देवाची स्तुती प्रशंसा करतो, सुवार्ता प्रसार करतो, इतरांना जिवंत देवाची साक्ष पण देतो. सर्व काय आम्ही करतो, सर्व काय आम्ही करत राहतो. परंतु दिवसामाग दिवस, वर्षामाग वर्ष लोटल्याच्या नंतर मनुष्य प्रार्थनेत कमी, मनुष्य देवाच्या भक्तीमध्ये कमी, मनुष्य देवाच्या आराधनेत कमी आणि संसाराच्या चिंता, कुटुंबाच्या चिंता यामध्ये तो जास्तीत जास्त पुढे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तो पहिली प्रीती विसरतो. मग पहिली प्रीती विसरण्याच्या पाठीमाग जे पहिलं कारण आहे ते म्हणजे जगावर असणारं, आपल्या कुटुंबावर असणारं प्रेम. कुटुंबावर असणाऱ्या प्रेमामुळे आज पहिली प्रीती मनुष्य विसरलेला आहे. त्यासाठी तुम्ही मत्तई 10:37 आणि 38 आपण काढूया. मत्तई 10:37 आणि 38 काढा. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही.
आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या माग येत नाही तो मला योग्य नाही. तर आपलं पहिलं प्रेम कुठं गेलं? कुठं गेलं? अरे पहिलं प्रेम कुठं गेलं? कुटुंबावर गेलं, परिवारावर गेलं. आणि येशू म्हणतो की जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलांवर किंवा आपल्या मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. म्हणजे कुटुंबावर आपलं प्रेम गेल्यामुळं काय होत आहे की पहिली प्रीती विसरले. सुरुवातीला देव देव देव, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे. आणि परमेश्वराने सुरुवातीला सर्व काही दिलं. लेकरं दिले, पत्नी दिली, सर्व काय दिलं. आणि जसे लेकरं पत्नी दिल्याच्या नंतर आता देवावरचं प्रेम कमी आणि आता लेकरांवरच प्रेम वाढलेलं आहे. आता लेकरांवरचं प्रेम कमी आणि आई बापावरचं प्रेम जास्त वाढलेलं आहे. आणि यामुळं काय होत आहे की आता या ठिकाणी बायबल सांगते की जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर अधिक प्रेम करतो, आपल्या आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. आणि जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर आणि आपल्या मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. म्हणून प्रियांनो, आपल्याला देवावर प्रेम करणं गरजेचं आहे. तरच आपण देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो. देवावर प्रेम करणं गरजेचं आहे. तेव्हाच आम्ही इफिस या मंडळीतल्या लोकांपेक्षाही आपण वर्चस्व होऊ शकतो. कारण मार्क शुभवर्तमान अध्याय 12 आणि वचन 30 आम्हाला तेच शिकवते. मार्क 12:30 की तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने काय कर? प्रीती कर. देवाने एक आज्ञा दिली की तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण ज्ञानाने तू आपला देव याच्यावरच प्रेम कर. निर्गमचं पुस्तक अध्याय 20 आणि वचन 6 सांगते की जो कोणी जिवंत देवावर प्रेम करतो त्यांच्या हजारो पिढ्या मी आशीर्वादित करतो. निर्गम 20 आणि 6 आणि 7वं वचन तुम्ही वाचा की जो देवावर प्रेम करतो, परमेश्वरावर प्रेम करतो त्याच्या हजारो पिढ्या मी आशीर्वादित करतो. आणि म्हणून आज लोक जे आहेत धीर धरत आहेत, दुःख सहन करत आहेत, कष्ट सहन करत आहेत, ख्रिस्तासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संकटाशी सामना करत आहे, परंतु पहिली प्रीती विसरलेली आहे. आणि म्हणून पहिली प्रीती आपल्याला विसरता येत नाही. जसे झोपेतून जाग आला, सगळ्यात पहिले लेकरांकडे पाहण्यापेक्षा देवाकडे पाहून गाणे म्हणा. जसे तुम्हाला वेळ भेटते लेकराकडे पाहण्यापेक्षा देवाचं वचन पाहून देवाचं वचन वाचा, ते प्रेम आहे. झोपेतून उठल्यावर लेकर परिवाराकडे पाहण्यापेक्षा परमेश्वराकडे प्रार्थना करा, त्याची स्तुती आराधना करा. कारण हे जे पहिलं जे प्रेम आहे, हे पहिली प्रीती जो व्यक्ती विसरतो, देव त्याला विसरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून पहिली प्रीती विसरण्याच्या पाठीमागचं पहिलं कारण म्हणजे कौटुंबिक आलेलं प्रेम आहे. कुटुंबातलं आलेलं प्रेमामुळे आज मनुष्य देवावरचं प्रेम विसरलेला आहे. दुसरी गोष्ट लिहून घ्या. जगावर प्रेम केल्यामुळं, जगिक गोष्टीवरती प्रेम केल्यामुळं ख्रिस्तावरचं प्रेम आमचं कमी झालेलं आहे. जग आणि जगातल्या गोष्टीवरती अधिक आणि अधिक प्रेम केल्यामुळे आमचं प्रेम ख्रिस्तावरचं कमी झालं. आणि त्यासाठी योहानाचं पहिलं पत्र अध्याय 2 आणि 15 ते 17 कडे लक्ष द्या. योहानाचं पहिलं पत्र अध्याय 2
15 ते 17 जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे आहे ते सर्व देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयी फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहे. जग व त्याची वासना ही नाहीशी होते, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहत असतो, सर्व काळ राहत असतो. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. ही देवाची काय आहे? अरे काय आहे? आज्ञा आहे. ही देवाची काय आहे? आज्ञा आहे की जगावर आणि जगातल्या गोष्टीवर तुम्ही प्रीती करू नका. ही देवाची सर्वात मोठी काय आहे? आज्ञा आहे. परंतु मनुष्य जगावर आणि जगातल्याच गोष्टीवर प्रेम करतो. जगात काय आहे? देहाची वासना, म्हणजे शरीराची वासना, डोळ्याची वासना. आज मोबाईल आपल्यापाशी आहे, डोळ्याच्या वासनेनं मनुष्य काही पाहतो. संसाराविषयीची फुशारकी, म्हणजे माझ्या घरात हे हवं, माझ्या घरात ते हवं, माझ्या घरात या वस्तू आणतो, माझ्या घरात त्या वस्तू आणतो. या सगळ्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत. तुमच्याकडे पेन असेल ना तर गोल करा. या सगळ्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत. अग्नी आणि गंधकाच्या द्वारे या सगळ्या गोष्टी नष्ट होतात. परंतु जो स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे देवावर प्रेम करतो, देवाच्या इच्छेप्रमाणे देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकतो, देवाच्या इच्छेप्रमाणे परमेश्वराच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करतो, प्रियांनो, त्याच्यावरती मात्र देवाचे सर्वात मोठे आशीर्वाद आहे. परंतु काय? बायबल राहिलं बायबलच्या ठिकाणी, वचन राहिलं वचनच्या ठिकाणी, शिकवणारे राहिले शिकवणाऱ्याच्या ठिकाणी, आणि ऐकणारे म्हणतात तुम्हाला किती शिकवायचं ते शिकवा, किती सांगायचं ते सांगा, आमच्या डोक्यात जे आहे ते आम्ही केल्याशिवाय राहत नाही. कारण आम्ही बिघडलेले माणसं नाही. आम्ही जे करतो ते पूर्व दिशा. आम्हाला जे करायचं आहे ते करावं लागते. लेकराबाळासाठी करावं लागते, स्वतःच्या आई वडिलांसाठी करावं लागते, परिवारासाठी करावं लागते. अरे स्तोत्र 90 आणि वचन 10 प्रमाणे जर 70 ते 80 वर्षाचंच आयुष्य आपलं पृथ्वीवरचं आहे आणि त्यानंतरचं हे आयुष्य जर आपलं संपणार आहे, तर तुम्ही तुमच्या लेकरांसाठी, घरातल्या लोकांसाठी, अनंत काळाच्या राज्यासाठी कमावता की अनंत काळाच्या नरकात त्यांनी जावं म्हणून कमावता? कोणत्या गोष्टीसाठी कमावता? काही दिवसापूर्वी नेवाशा फाट्यावरती आग लागली होती. इतकी भयंकर भीषण आग लागली. त्या घरातले सगळेच्या सगळे श्रीमंत लोक, सगळेच्या सगळे श्रीमंत गॅसच्या गॅस फुटले. एकही व्यक्ती वारीसदार वाचला नाही. सगळेच्या सगळे मृत्यू पावले. एवढी मोठी बिल्डिंग, किती मोठ्या त्यांच्या कंपन्या, किती पैसा, लाखो रुपये एका दिवशी कमावणारे, आणि अचानक त्यांच्या गॅस सिलेंडरला आग लागली आणि ती गॅस दुसऱ्या गॅसला, दुसरी गॅस तिसऱ्या गॅसला, आणि आग लागली. आणि त्या भीषण आगीमध्ये सर्वच्या सर्व मरण पावलेले आहेत. त्या जागेला कोणी वारीसदार नाही, त्या कंपनीला कोणी वारीसदार नाही, त्या प्रॉपर्टीला कोणी वारीसदार नाही. त्याच्याकडे पैसा किती आहे, तो पैशासाठी कोणी वारीसदार राहिलेला नाही. अशा प्रकारे जगातून चालले गेले. का त्या रात्री त्यांनी विचार केला का? त्या रात्री त्यांनी जेवण खावणं केले. त्या रात्री त्यांनी त्यांची दुकानं सांभाळले. त्या रात्री आनंदाने त्यांनी आजची किती कमाई झाली, काय झाले, सगळे मोजमाप, सगळं काय केलं. सगळं काय केल्याच्या नंतरही अचानक भीषण आग लागले आणि सगळेच्या सगळे मृत्यू पावलेले आहेत. म्हणून जगावर आणि जगातल्या गोष्टीवरती प्रेम करू नका. जगात काय आहे
देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशारकी ही देवापासून नाही, ही जगापासून आहे. आणि ती जगातलं प्रेम एक दिवस नष्ट होते, परंतु स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो जीवन जगतो आणि स्वर्गातील पित्यावर जो मनापासून प्रेम करतो त्याला कुठल्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. तरुण सिंहास वाण पडेल, त्याची उपासमार होईल, परंतु परमेश्वरावर प्रेम करणारे आणि त्याला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची कधीच वाण पडत नाही. इतका परमेश्वर आपल्या लेकरांची काळजी घेतो. आणि म्हणून दुसरं जी महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि ती दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जगातल्या लोकांवर किंवा जगिक गोष्टीवर प्रेम जास्त केल्यामुळे देवाने म्हटलं की तू पहिली प्रीती विसरलेला आहे, कारण तू पहिली प्रीती विसरला आणि जगावर प्रीती करत आहे, म्हणून ती पहिली प्रीती विसरलेला आहे. तिसरं आणि शेवटचं प्रेम मनुष्य कोणावर करतो? पहिलं प्रेम कुटुंबावर पाहिलं, दुसरं प्रेम जगावर पाहिलं. बरोबर बोलल्या. थँक्यू. नाही, जगावर प्रेम म्हणजे धनसंपत्ती आले, कुटुंबावर प्रेम म्हणजे लेकरं आले, परिवार आले. स्वतःवर जास्त प्रेम करतो. काय माणसं स्वतःवर इतके प्रेम करतात, खिशात पैसे कमी पण बीपी शुगरच्या गोळ्या मात्र खिशात ठेवतात, एवढं स्वतःवर प्रेम करतात. बीपीची गोळी यासाठी घेतात रक्त पातळ व्हावं, शुगरची गोळी यासाठी घेतात चक्कर नाही यावं, थायरॉइडची गोळी यासाठी घेतात अंगाला सुजन नाही यावं. म्हणजे मनुष्य स्वतःवरती इतकं प्रेम करतो की एखाद्या व्यक्तीचं 80 पर्यंत जरी वय असेल ना, तरी तो काय म्हणतो की पुढचे 80 वर्ष मी जगली पाहिजे किंवा जगलो पाहिजे. बरोबर आहे का? मरणाची किंवा स्वर्गात जाण्याचा विचार कोणी करतच नाही की मी आज प्रभू येशू ख्रिस्त आल्याच्या नंतर मी स्वर्गात जाईल आणि मला स्वर्गामध्ये देवापाशी प्रवेश मिळेल, अशा प्रकारचा विचार करणारे लोक या पृथ्वीवर मला दिसलेच नाही. एवढेच दिसले, पास्टर सुनेसाठी प्रार्थना करा लवकर बरी व्हावं, नवऱ्यासाठी प्रार्थना करा लवकर बरं व्हावं, मुलासाठी प्रार्थना करा लवकर बरं व्हावं, मुलीसाठी प्रार्थना करा लवकर हिचं लग्न जुळावं. म्हणजे स्वतःवर इतके प्रेम करतात की तुम्हाला काय सांगू. आणि म्हणून करिन्थकरास पहिलं पत्र अध्याय 13 आणि वचन 1 ते 3 सांगते की मी माणसाच्या व देवदूताच्या भाषेत बोलत असलो पण माझ्या ठाई जर प्रीती नसेल तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी काय आहे, झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येईल इतका माझा दृढ विश्वास असला, पण माझ्या ठाई जर प्रीती नसेल तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई जर प्रीती नसेल तर मला काहीच लाभ नाही. माझ्या ठाई प्रीती नाही, पण स्वतःवर मात्र काय आहे, प्रीती आहे. स्वतःवरती प्रेम आहे, पण स्वतःच्या ठाई दुसऱ्यांसाठी प्रीती नाही. आणि बायबल सांगते की तू आपल्या वैऱ्यावर काय कर, प्रेम कर. जशी स्वतःवर करतोस तशीच तू आपल्या वैऱ्यावर पण काय कर, प्रेम कर. देवाने वैऱ्यावर प्रेम करायला सांगितलं आणि आम्ही जे लोक आहे ते स्वतःवरती खूप प्रेम करत बसतो. आणि मग मी माणसाच्या आणि देवदूताच्या भाषेत बोलत आहे, पण माझ्या ठाई जर प्रीती नसेल तर मी काय आहे, झणझण झणझण वाजणारी थाळी आहे. मला संदेश देण्याची शक्ती असेल, मला सर्व विद्या सर्व गुज अवगत असेल, डोंगर ढळवता येईल इतका माझा दृढ विश्वास असेल, पण माझ्या ठाई जर प्रीती नसेल तर मी काहीच नाही.
मी आपलं सर्व धन अन्न दानार्थ देऊन टाकलं, पूर्ण गावाला जेवण दिलं आणि संपूर्ण शरीर जाळण्यासाठी दिलं, पण माझ्यातही जर प्रीती नसेल तर माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही, माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. म्हणजे स्वतःवर केलेल्या प्रेमामुळे आज मनुष्य स्वर्गाच्या राज्यात नाही, अनंत काळाच्या नरकाच्या 21 महाभयंकर पिढ्यांमध्ये सापडलेला आहे. म्हणून प्रियांनो, प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 2 आणि वचन आम्हाला सांगते 3 आणि 4, तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावासाठी तू दुःख सहन केलेलं आहेस, तू खचून पण गेला नाहीस, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी मी तुला दोष देत आहे. म्हणून पहिलं प्रेम हे देवावरचं आहे. देवावरचं पहिलं प्रेम तुम्ही कधी सोडू नका. देवावर पहिलं प्रेम करा, त्यानंतर बाकीच्या गोष्टीवर प्रेम करा. परंतु देवावरचं प्रेम जर तुम्ही सोडलं असेल आणि जगावर प्रेम करत असाल, लेकरांवर प्रेम करत असाल, स्वतःवर प्रेम करत असाल, तर प्रियांनो, बायबल आम्हाला सांगते की तू पहिली प्रीती सोडली, याविषयी मी तुला दोष देत आहे. कारण इफिसीतील मंडळीच्या दूताला लिही, पात्मा नावाच्या बेटावर असणाऱ्या त्या योहानाला सांगितलं की लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो, तो म्हणतो, जो उजव्या हातात 7 तारे धारण करतो. किती मोठा हा परमेश्वर आहे, 7 तारे धारण करतो. आणि जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो, तो असे म्हणतो, काय? तुझे कृत्य, तुझे श्रम, तुझा धीर, हे सर्व मला ठाऊक आहे. तुला दुर्जन सहन होत नाही, मला माहिती आहे. लबाड लोक तुला आवडत नाही, मला माहिती आहे. अनेक पापी लोक तुला आवडत नाही, मला माहिती आहे. परंतु एका गोष्टीचा मी तुला दोष देतो, आणि ते म्हणजे तू आपली पहिली प्रीती विसरलेला आहेस. पहिली प्रीती विसरलेला आहेस. आज आमच्या जीवनात आम्ही काय करत आहोत? आज आमच्या जीवनात आम्ही काय करत आहोत? त्याच गोष्टी करत आहोत. ज्या गोष्टी बायबल सांगत आहे करू नका, त्याच गोष्टी आम्ही करत आहोत. आमचं प्रेम आमच्या लेकरांवर जास्त नाही आहे. देवाच्या मंदिरात देवाला द्यायला पैसे नाही, पण त्यांचा केक घ्यायला, त्याचा दवाखाना करायला, त्याचे कपडे घ्यायला किती पैसा खर्च करतो. आपण देवाला देण्यासाठी कंजूसी करतो, परंतु कुठंतरी फिरायला जायचं असेल तर हजारो रुपये खर्च करतो, हॉटेलमध्ये हजारो रुपये खर्च करतो आणि खर्च करून येतो. आम्ही देवाला देण्यासाठी मागचा पुढचा विचार करतो, परंतु स्वतःसाठी, दारू पिण्यासाठी, मजा करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, इकडं तिकडं फिरण्यासाठी स्पेशल गाडी करतो आणि हिंडतो फिरतो. स्वतःसाठी आम्ही सर्व काही करतो, आणि म्हणूनच देव म्हणतो की तू पहिली प्रीती विसरलास. जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये तू गुंग झालास. जग आणि जगातल्या गोष्टीच्या नादी तू लागलास. म्हणून मी पहिली प्रीती विसरलेला आहे, म्हणून मी पण तुला विसरलेलं आहे. प्रियांनो, नाही. इतर पुस्तक कोणत्या गोष्टी सांगतात मला नाही माहिती, पण प्रगटीकरण सत्य गोष्ट सांगते. गहन आणि गुप्त गोष्टी प्रगट करतात, आणि म्हणून आपल्या अंगात धीर आहे. आपण दुःख सहन करणारे आहोत. आपण वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिस्तासाठी सर्व काही सहन करतो. पण आपण जर जगातल्या गोष्टीवर प्रेम करत असेल, जगातल्या गोष्टीला आपण जर जास्त महत्व देत असेल, तर आम्ही झणझण वाजणाऱ्या झांजरीसारखं आमचं जीवन आहे, आणि आमच्या जगण्याला आणि आमच्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. म्हणून पहिलं प्रेम हे देवावरती करायला पाहिजे.
100 वर्षाचा अब्राम झाला, 90 वर्षाची सारा झाली आणि त्यानंतर 90 वर्षाची सारा आणि 100 वर्षाचा अब्राम झाल्याच्या नंतर देवाने त्याला मूल दिलं. आणि जसंही देवाने त्याला लेकरू दिलं, त्याने प्रार्थना करणं बंद केली. देवाची स्तुती आराधना करणं दोघांनी बंद केली. ही सारा माझा सोनू माझा नानू, माझा सोनू माझा नानू करून त्याचा लाड करत आहे. अब्राम आपल्या लेकराला मांडीवर खेळवतो, काही पाठीवर खेळवतो, काही आपलं हातावर खेळवतो, नुसतं इकडून तिकडून इकडं नुसतं एन्जॉय करत आहे. देवाची भक्ती विसरला, देवाची आराधना विसरली, देवाची स्तुती आराधना करणं विसरलं. आणि मग देवानं अनेक महिने अनेक वर्ष वाट पाहिली आणि शेवटी देव काय म्हणाला, अब्रामा उठ आणि तुझ्या मुलाला घे आणि त्या पर्वतावर जाऊन त्याचा यज्ञ कर. अब्राम थरथर थरथर कापायला लागला. भीतीच्या वातावरणामध्ये अंगातून एक 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 थेंब सांडत आहे. या गोष्टी त्याने आपल्या बायकोला सांगितल्या नाही, या गोष्टी त्याने आपल्या मुलाला सांगितल्या नाही. आणि त्याने एकच प्रार्थना केली असेल की देवा, पहिले जसं तुझ्या सोबत मी राहत होतो, तुझ्यावर प्रेम करत होतो, तुझी आज्ञेचं पालन करत होतो, त्यापासून मी आता दूर गेलो, म्हणून आता ही शिक्षा मला होत आहे. आणि भल्या पहाटे उठला, त्याने गाढव घेतलं, लाकडं घेतलंय, आपल्या पोराला घेतलं आणि पर्वतावर गेला. आणि त्याचा मुलगा समजदार होता आणि काय म्हटला मुलगा, पप्पा यज्ञ करण्यासाठी आपल्याकडे लाकडं आहेत बरं का, गाढव आहे, आपण इथपर्यंत आलो, परंतु यज्ञ करण्यासाठी आता जनावर कुठं आहे, जनावर कुठं आहे. त्याच्या मुलाला माहीतच नव्हतं की आता मला यज्ञ करत आहे म्हणून. तेव्हा अब्राम म्हणाला, परमेश्वर पाहून देईल. आणि अशा वेळेस त्याने आपल्या मुलाला धरलं आणि यज्ञ करण्याच्या वेळेस बांधलं. ते लेकरू 10 ते 12 वर्षाचं ढोरासारखं रडत होतं, आक्रोश करत असेल, पप्पा हे तुम्ही काय करत आहे, बाबा हे तुम्ही काय करत आहे, मी तुमचा मुलगा ना, एकुलता एक मुलगा ना, माझे पाय तुम्ही बांधले, माझे हात तुम्ही बांधले आणि या पर्वतावर तुम्ही मला यज्ञ करता का. त्यावेळेस अब्राम काहीच बोलत नसेल, डोळ्यातून टप पाणी त्याचा सांडत असेल आणि त्याने सुळा घेतला आणि टाकणार. तेवढ्यात परमेश्वर म्हणाला, अब्रामा थांब, मुलाला यज्ञ करू नकोस. अब्रामा थांब, मुलाला कुठल्याही प्रकारची इजा करू नकोस. तुझा विश्वास तर अजूनही मजबूत आहेस, तुझं माझ्यावरचं प्रेम अजूनही मजबूत आहे. मी तुझी परीक्षा पाहिले, परंतु तुझं माझ्यावरचं प्रेम कमी नाही झालं. आणि मुलाला सोडवलं आणि त्या झुडपात एक एडका होता आणि त्याचा यज्ञ केलेला आहे. प्रियांनो, काल आज आणि युगानुयुग देवाचं वचन सारखं आहे. जर देवापेक्षा, देवाच्या वचनापेक्षा, देवाच्या भक्तीपेक्षा जर तुम्ही तुमच्या मुलीवर जास्त प्रेम करत असाल तर याद ठेवा, तुम्ही तुमच्या मुलावर जास्त प्रेम करत असाल तर आठवण ठेवा, तुम्ही तुमच्या आई आणि बापावर जास्त प्रेम करत असाल तर देव मत्ती 10:37 मध्ये म्हटला, हे लोक माझ्या योग्यतेचे नाही, हे लोक माझ्या योग्यतेचे नाही. देव योहानाचं 2 पत्र अध्याय 2:15-17 मध्ये म्हटला, हे सर्व नष्ट होणारे आहेत, हे सर्व नष्ट होणारे आहेत. देव 1 करीन 13:1-3 मध्ये म्हटला, हे सर्व व्यर्थ आहे, हे सर्व व्यर्थ आहे. आणि म्हणून जिथं सार्वकालिक जीवन आहे त्या जिवंत देवावर प्रेम करा. कसं करायचं? सोनल तो अध्याय वाच बरं बाळा. मार्क अध्याय 12 आणि वचन 30. मार्क 12 आणि वचन 30.
मार्क अध्याय 12 वचन 30. आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. बस बाळा, निर्गमचं पुस्तक अध्याय 20 आणि वचन 6 वाच. निर्गम अध्याय 20 आणि वचन 6. 20वा अध्याय आणि वचन 6. निर्गम 20 वचन 6. आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळतात अशाच्या हजारो पिढ्यावर मी दया करीतो. बस बरोबर आहे का दोन्ही वचन? आता देव काय म्हणतो की जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या नियमाप्रमाणे चालतात अशांच्या हजारो पिढ्यावर मी दया करतो. आणि सोनलनं पहिला अध्याय वाचला की तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. पहिलं प्रेम कोणावर? देवावर, देवाच्या वचनावर, देवाच्या आज्ञेवर, देवाच्या भक्तीवर. अशा प्रकारचं प्रेम करा. नाहीतर मग इपिस या मंडळीला देव काय म्हणाला की तुझं कृत्य मला ठाऊक आहे. तू दुःख सहन केलं, कष्ट सहन केले, माझ्यासाठी तू अनेक वेदना सहन केल्या, माझ्यासाठी तू इतरांची परीक्षा घेतली, जे स्वतःला प्रेषित मानतात त्यांची परीक्षा पाहिले, तरी पण एका गोष्टीचा दोष मी तुला देतो आणि ते म्हणजे तू पहिली प्रीती विसरलेला आहेस. आपल्याला पहिली प्रीती जर विसरलो तर आपण देवाच्या राज्यात जाणार नाही. नरक एक यातनेचं ठिकाण आहे ज्यामध्ये 21 पिढा येणार आहे. म्हणून पहिलं प्रेम आपण देवावर करावं, देवावर करावं. प्रभू या वचनातून आम्हाला आशीर्वाद देव.